श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 7 एकनाथी भागवतातील सोहम याचा भाग 2. निजभक्ताचे सोहम. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना, जडोनी ठाके जनार्दना, अहंकारू सांडोनी अहंपणा, सोहम सदना माझी रिघे. मुखात सहज हरिनाम येता सर्व पातकांचा नाश होतो. मग निरंतर हरिनाम घेणाऱ्या निजभक्तांची स्थिती काय वर्णावी. संसारात राहून ज्यांच्या मानसात निरंतर हरिनाम आहे, सोहम नाम आहे, असे भक्त धन्यच आहेत. प्रेमानं, सद्भावानं आणि परमभक्तीनं ईश्वराचं नामस्मरण केलं की भक्ताच्या वृत्तीही हळूहळू पालटतात. अशा प्रकारच्या नामस्मरणाबरोबरच हळूहळू मनःशुद्धी पण होते आणि पुढे पुढे ईश्वराचं नाम घेताच भक्ताचं अंतःकरण भावभक्तीनं अगदी भरून येतं. असं हे सारखं चालू झालं, अशी ही भक्ती वृद्धिंगत होऊ लागली की भक्ताची हृदयशुद्धी फार लांब राहत नाही. हळूहळू त्या भक्ताच्या वासना, प्रपंचावरील त्याची ती आसक्ती, त्याचा तो देहाभिमान कमी होतो. तो भक्त ह्या सर्व गोष्टींचा मनोमनी त्याग करतो आणि आपल्या आराध्य देवतेशी नामस्मरणानं सदैव जवळीक साधण्याचा ध्यास घेतो. असं हे चालू झालं की त्या भक्ताचा तो अहंकार आणि अहंपणा सोहम सदनाकडे वाटचाल करू लागतो. तो भक्त म्हणतो, सोहम माझा देव तो मीच, देव माझा आणि मी त्याचा. अहम सोडा आणि सोहम धरा. अहंकार धरी सोहमपण, तई चित्ती प्रकटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी. आपल्यातील अहंकार जो इतर ऐहिक घोकंपट्टी करीत आहे, तो सोहम 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 अशी घोकंपट्टी करू लागला. भक्तियुक्त अंतःकरणानं असं सोहम ध्यान करू लागला की आपल्या चित्तात ईश्वरी चैतन्य प्रकट होण्यास वेळ लागणार नाही. जसजसं सोहम सोहम वाढेल तसतसं अहम अहम कमी होईल आणि जसजसं सोहम सोहम वाढेल तसतसं आपलं मनही हळूहळू स्थिर होईल. नंतर मनाच्या त्या अवस्थाही आपल्या आपणालाच कळतील. सोहमच्या अभ्यासानं हळूहळू आपलं हे मन संकल्प विकल्परहित करण्याची युक्ती, खुबीही आपली आपणालाच समजेल आणि मग बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी अशी जी स्थिती वरील ओवीत सांगितली आहे, ती आपली आपणालाच समजून येईल. सद्गुरू कृपेचा वसंत ऋतू. सद्गुरू कृपेचा वसंत ऋतू सुरू झाला की साधकाच्या जीवनात सोहम भावाच्या सुमनांना बहर येईल. मोक्ष सुखाचे मोठे मोठे घड साधना वृक्षाला लागतील आणि सोहम शब्द मोक्ष जवळ आल्याची आरोळी देईल. जाहल्या वसंताचे रिगवणे, वृक्ष आडवे फुटले तेणे, सोहम भावाची सुमने तेणे गुणे विकासली. तेथे मोक्ष सुखाचे घड डोलता दिसे अति गोड, तेणे जीवाचे पुरत कोड, करीती धुमाड सोहम शब्दे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.